ग्रामीण भागात अनेक लोककला आजही तग धरून आहेत. कलगीतुरा हा असाच शाहिरी कलेचा एक लोकप्रिय प्रकार आहे. डफ आणि तुणतुणं अशा वाद्यांच्या तालावर सवाल जवाब, कूटप्रश्नांची जुगलबंदी, लावण्या असं एकंदरीत कलगीतुऱ्याचं स्वरूप असतं. लोककलाकारांनी ही कला पिढ्यानपिढ्या जपली आहे. गावोगाव फिरून यात्रांमध्ये आणि खास सणांमध्ये ते आपली कला सादर करतात आणि त्यांच्यासोबत संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध करतात. कलगीतुऱ्याचा कार्यक्रम बघितल्यानंतर आता जाऊयात कुस्तीच्या आखाड्यात. कुस्ती हा मातीतला रांगडा खेळ. बल आणि बुद्धीचा संगम घडवत खेळला जाणारा हा खेळ आहे. आज यात्रेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी सुरू होत असलेला कुस्त्यांचा जंगी आखाडा मैदान आता थोड्याच वेळात या ठिकाणी सुरू होणार आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी कुस्त्यांच्या जंगी आखाड्याचे पूजन या ठिकाणी होत आहे. धर्मराज बोल भीमाशंकर महाराज की जय. लहान मुलांना विनंती आहे, आपण आखाड्यामध्ये रवड्याचं वाटप चालू आहे. हॅलो हॅलो. वाडा गावचा ग्रामदैवत धर्मरायाच्या यात्रेच्या निमित्ताने वाडा आणि वाडा परिसरातील सर्व मान्यवर खेड, आंबेगाव, जुन्नर, पुण्याहून आलेले पैलवान मंडळी आपलं वाडा ग्रामपंचायतच्या वतीनं हार्दिक स्वागत, अभिनंदन. चला लहान मुलांच्या पुस्तक घ्या बरं. लहान मुलांच्या पुस्तक लावून घ्या. घेऊ द्या, आनंद घेऊ द्या, खेळाचा आनंद घेऊ द्या. लहान मुलांच्या कुस्त्यांपासून आखाड्याला सुरुवात होते. व्यायामाची आवड लागावी, चपळता यावी आणि शरीर सदृढ बनावं यासाठी हौसेने लहानपणापासूनच मुलांना तयार केलं जातं. दोन्ही पैलवानांचं अभिनंदन. खेळण्याला महत्व आहे, जाऊया घाबरायचं नाही, खेळण्याला महत्व आहे. अरे वा, अभिनंदन. लहान सहान मुलंही हौसेने आखाड्यात आपलं बळ आजमावतात. वाजेवाडी आणि वाडा संजू निकाली कुस्ती झाली पाहिजे बरं का. निकाली अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. बारणे पैलवान बारणे पैलवानांसाठी भगवान शेठच्या लांडगे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे बरं का. गावची माणसं कौतुकाने बारक्या पैलवानांना उत्स्फूर्तपणे रोख बक्षिसं देतात. त्यामुळे लहानग्यांना आणखीन हुरूप चढतो आणि प्रोत्साहनही मिळतं. 100 रुपयाचं बक्षीस आले जरा. कदम सर बक्षीस द्या. हे घ्या बारमे. कान्हे गुरुजींकडून 50 रुपयाचं बक्षीस आलेले. जोड पाहिजे बा. पूर्ण नाव सांग. पूर्ण किती वेळा आहे? 600 रुपये. कुस्ती चूक करायचे. चला बाजूला करा. मुलींची कुस्ती लागलेली आहे बरं का तिकडं. साईडला घ्या, साईडला. मुलींची कुस्ती लागलेली आहे, प्रेक्षकांना पाव द्या. ढाकाळे आणि आळंदी. अरे खाली बसा बाकीचे. खाली बस. गावचे पैलवान
यांना संतरू बाळीराव आणि विकास मोठे यांच्याकडून 100 काचे बक्षीस झाले. गावचे पहिल्यांदा घेऊन जा. संतरू बाळीराव आणि विकास मोठे यांच्याकडून डाकाळ्याच्या पहिल्याने आळंदीच्या पहिल्याने या टॅक्टिक कुस्ती संपन्न झाली. फौजी कुस्ती झालेली का? चित्तट झाली. 600 रुपयाची कुस्ती होती. छोटा बांधून सन्मान करा. इथे आता तुम्ही बघताय सगळं रिंगण भरलेलं आहे. याला आखाडा म्हणतो आपण. हे एखाद्या शेतामध्ये माती आहे आणि त्या मातीतच हा खेळ खेळला जातो. झाली. चला धन्यवाद. विजय पहिलवानाचं अभिनंदन. हा असा सगळा रांगडा खेळ आपल्या मातीतून भरलेला आहे आणि सगळी मुलं तर खेळतात. एक यात्रेचं हे एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे वाडागावचं. तुझं नाव काय आहे? कोणत्या गावचं आहे? कुस्ती कधीपासून खेळतो? 1 वर्ष झालं. आणि कुठे कुठे जातो खेळायला? तुम्हाला बोलवलं जातं का कसं? मेहनत कशी घेतोस? चालू आहे मेहनत आता जसे कोच घेतील तशी मेहनत करावी लागते. काय काय मेहनत असते? काय डाव प्रॅक्टिस, लढत, सरपट्या, रस्ता चढणे, अशी मेहनत करावी. दररोज प्रॅक्टिस करावी दररोज लागते. practice. आणि मग खाण्यापिण्याचं कसं? प्रॅक्टिस झाल्यानंतर डाईट, थंडाई, नाश्ता, नंतर जेवण, केळी, लोणी सगळं भेटतं व्यवस्थित सगळं आहारात? हा. या आपल्या आखाड्यातून 4-5 वर्षापासून सातत्यानं उत्कृष्ट कुस्तीचा नमुना दाखवणारे पहिल्या जादू शिर्के, महाराष्ट्र केसरी खेळलेले जादू शिर्के या ठिकाणी मैदानात कुस्ती सुरू आहे. मनगटाला मनगट भिडली, डोक्याला डोकं भिडलं. पहिलवानाच्या डोक्यामध्ये विचार असतो. वेगळ्या योग्य वेळ येताच योग्य क्षणाची संधी पाहून संधीचं सोन्यात रूपांतर करण्याची पहिलवानाची धमक असते. महाराष्ट्राच्या रांगडा मातीतला हा खेळ कुस्ती मैदानात उत्कृष्ट कुस्तीचं प्रदर्शन. चपळ चित्ता जादू शिर्के आपल्या चपळतेने कुस्तीचा या ठिकाणी कुस्ती करते. पहिलवानावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न जादू शिर्के. ताबा मिळवला पूर्ण. सुरेश पहिलवानाचं वस्ताद आहे का त्यांचे? बर, धन्यवाद, अभिनंदन. तितका चपळ चित्तावर राहुरीचा पहिलवान. धन्यवाद. पंच निर्णय देतील तो अंतिम. धन्यवाद पंच. फार म्हणजे लांबून म्हणजे 52 गावचा बाजार होता आणि 52 गावची लोक इथे यायची. नावाजलेले पैलवान पण यायचे. त्यावेळेस गोटवडी, वांद्र, कुडव, आंबोली, इद्रुस, करपूड हा इकडनं लोक यायची. पायी यायची. पाय म्हणजे 1993-92 तसं पुनर्वसन झालं. पुनर्वसन झाल्यानंतर मग आमचे स्वर्गीय अण्णा बाळासाहेब शेट्टी त्यांनी ह्या गावचं पुनर्वसन करण्याचा निश्चय केला. आणि मग त्यांच्या माध्यमातून गावाला जवळजवळ त्यावेळेस सुरुवातीला त्यांनी 3 का 4 एकर ही जमीन घेतली ग्रामपंचायतीच्या मार्फत आणि हुंडारे या कंपनीकडून घेऊन सांगळ्यांकडून घेऊन ती जवळजवळ 3,500 रुपये प्लॉट प्रमाणे 16.5 बाय 40च्या प्लॉट प्रमाणे त्यांनी बाजारपेठ तयार केली. अशी बाजारपेठ झाली न भूतो न भविष्य. म्हणजे का म्हणायचं तर प्रत्येक ठिकाणची धरणं पहा तुम्ही. त्या धरणामध्ये पुनर्वसनित झालेली गावं पहा आणि आमच्या अण्णांनी बसवलेलं गाव पहा. तर आमच्या अण्णांनी असं केलंय तर असं ताट आम्ही सरकवलंय आणि असं जेवायला बसलो. म्हणजे गावाची सुस्थितीत बाजारपेठ तयार केली आणि सगळे एकोपीने राहत होते. अजूनही राहतात. असे आताच काही नाही इथं. आता गावाला वाड्याला सरपंचच मुसलमान झाला जाकीरबाई तांबे. त्यामुळे कसं म्हणता येईल जातीभेद काहीच नाही आमच्या इथे.
प्रथा होती त्या काळात, बऱ्याच गोष्टी होत्या हा त्याच आज आमच्या वडिलांनी आमच्याकडे सुपूर्द केल्या, तिथून पुढे नवीन चालू पिढीकडे ठेवायच्या. दिल्या, काय होतं, जुन्या पिढीकडून नवीन पिढीकडे आल्या. जो एकदम प्युअरपणा होता हम्म. जुन्या पिढीक तो राहिला नाही. हम्म. काय आलं त्याच्यात अपडेट होत गेलं प्रत्येक गोष्टीमध्ये थोडस नाही, आणि त्यात या मोबाईल मुळे काय हायब्रिड झाल्या सगळ्या गोष्टी. हा हायब्रिड झालं, मोबाईल मुळे सुद्धा जरा थोडस वाड्यात सगळे जाती धर्माचे लोक राहायचे. खूप 18 जातीचे अजून सुद्धा राहतात. अजूनही आहेत. वाडागाव प्रॉपर बाजारपेठेमध्ये अल्पसंख्याक लोक राहतात. बाहेर कोकण समाज आहे, या पट्ट्यामध्ये आमचा आदिवासी समाज आहे, इकडं कातकरी ठाकर समाज आहे, अजून आपल्या तेली समाज असेल, भोई समाज असेल, सगळ्याच समाजाचे मारवाडी. धनगर आहे, मारवाडी आहे, जैन आहे, सगळे मंदिर सगळे. सगळे धर्माचे हो. मंदिर वगैरे. सर्व मंदिर आहे, जैन मंदिर आहे, शनी मंदिर आहे, गणपती मंदिर आहे, दर्गा आहे. मारुती मंदिर आहे, इकडं दर्गा आहे. मशीद आहे, आता रामराजे मंदिर आहे, आणि विशेष म्हणजे ब्राह्मणांचं दत्त मंदिर आहे. तिथं अध्यक्ष आपले हे डॉक्टर पंढरीनाथ धोंडारे बरं. ते आहे तिथं. सगळं एकोप्याने एकोपाने सर्वत्र एकोपानेच धरणाचा साठावा टाकोगोटा झाला, त्यामुळं बागा क्षेत्रामुळं राहणीमान ऑटोमॅटिक उंचावलं, त्यामुळं तो पण एक फरक झालेला आहे. काय होतं माहितीये का, पूर्वीपेक्षा गावची नाळ तोडून आपण कामधंद्यासाठी सिटीमध्ये जातो. हा तरी सरकारी गावची नाळ नोकर सोडता येत होतो नाही. हा किंवा अजून मोठे मोठे अधिकारी होतो, सगळं होतं, आपण बाहेर जातो राहतो. त्यावेळेस काय होतं, कामानिमित्त गावाकडे यायला लोकांना जमत नाही. हम्म. गावची नाळ तुटत जाते, सुखादुखात माणसं कमी राहतात. आणि ज्यावेळेस तो माणूस रिटायर्ड होतो ना, त्यावेळेस हे गाव त्याला सांभाळून घेणार असते, हा. पण त्यांनी त्याच्या अख्ख्या जीवनभरामध्ये ना कामाच्या व्यापामध्ये गावाकडे लक्ष दिलेलं नसतं. आणि त्यावेळेस ज्याला त्याला खरीच गरज असती, त्यावेळेस तो गावात आल्यानंतर त्याला मित्र राहत नाही, कारण तू राहिलाच नाही जास्ती, कोणत्या सोबत उठणं बसत नाही. ज्या वेळेस माणसाला गरज असते त्यावेळेस कोण सोबत नसतं, मग अजून माणूस डिप्रेशन मध्ये जात असतो. त्यामुळं आता तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या लोकांना सांगणं गरजेचं आहे, पुढेही काम करा, तसंही करा, पण गावची नाळ तोडू नका. 4 लोक गावामध्ये आहेत, त्यांच्या संघ बसा, उठा, त्यांचं काय गावच्या सुखादुखात उभे राहा, गाव तुमच्या संघ सुखादुखात उभं राहतो. हे थोड्या लोकांनी जपलं पाहिजे. ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस गाव उभं राहणार आहे. हे पण गोष्टी आता आमच्या सारख्या तरुण पिढीने पोरांनी लक्षात घेतल्या पाहिजे. बऱ्याच जागी आमचं विस्थापित झालं, पुनर्वसन वेगवेगळ्या आता जागी आमचं झालं. शिरूरला पुनर्वसन झालंय, आमच्या भीमा कोरेगावला पुनर्वसन झाले, आमचं सणसवाडी त्याला. सणसवाडी म्हणजे शिक्रापूरला काही मंडळी शिक्रापूरला आहे, म्हणजे 3 ठिकाणचं पुनर्वसन झाले. पण बाकीचे त्या लोक 3 अशीच पुनर्वसनामध्ये हा जो एकोपा आहे गावचा, आता हे जी मंडळी दिसतात ही सगळी आजही इथे येतात, तोच अभिमान आहे. तीच आमच्या अण्णांना श्रद्धांजली, तीच आमच्या अण्णांना श्रद्धांजली. कारण अण्णांनी हे जे नसतं बसवलं तर हा एक इकडं एक तिकडं एक तिकडं कोणी कोणात राहिलं नसतं. केदारी कुटुंब, शेटे कुटुंब, या कुटुंबांनी हे गाव तर सांभाळून घेतलं. म्हणजे या मोठ्या लोकांकडे जो पुख्तेपणा होता ना, तो आता आमच्या तरुण पोरांकडे वळत चाललाय हळूहळू. तर पुख्तेपणा असल्याशिवाय पुढच्या गोष्टी करणं, राजकारण करणं, गावचा विकास करणं हे सोपं नव्हतं. तो ह्या आधारवडांनी यांच्याकडे सुपूर्द केला, याची परंपरा चालली, थांबली नाही. गावातल्या नवीन पिढीतल्या तरुणांशी गप्पा मारल्यानंतर आपण चाललोय भीमा नदीच्या पात्रातलं जुन्या वाडा गावचं ठिकाण बघायला. आता आपण तिथं आहोत, तिथं वाडागाव होतं. 1990 साली ज्यावेळेस धरण पूर्ण झालं आणि ज्यावेळेस पाणी भरायला सुरुवात झाली त्यावेळेस वाडागाव पूर्ण बुडालं. आणि नंतर आता आपण पाहिलं वाडागाव सगळं विस्थापित झालं, आजूबाजूच्या वस्त्या सगळ्या झाल्या. तर जुनं काही अवशेष दिसतात नाही का, मंदिराचे अवशेष आहेत. इथंच खालीच एक शंकराचं मोठं मंदिर होतं, जे उन्हाळ्यात पूर्णपणे पाणी खाली होतं. आपण तिथं चाललोय आता, हे छोटंसं आता एक बेट तयार झालंय पाणी साठल्यामुळं. आणि ते हे सगळे जे दगडी दिसतात ते सगळ्या जुन्या घरांचे अवशेष आहेत. तुम्हाला असं सगळे लांब लांबपर्यंत दगडी दिसतात, काही उंचवटे दिसतात, रस्त्याचा पण काही भाग दिसतो. आणि इकडे हे जे थोडं बेटासारखं दिसतं त्याच्यावर एक मंदिर पण आहे तिकडे पाठीमागं. आता आपण जे अवशेष पाहिलेत हे जे शिल्लक राहिलेत, हे हनुमानाचं दक्षिणमुखी मंदिर आहे इथं. तिथे पण काही जुन्या घरांचे असे गोल रिंगण वगैरे असे काही दिसतात. मला वाटतं त्या पेठा वगैरे ज्या होत्या त्या सगळ्या ह्या भागात असण्याची शक्यता आहे. आज या ठिकाणी फक्त अवशेष आणि स्मृती उरल्या आहेत. आज वाड्यात यात्रा सुरू आहे. कधी काळी आज यात्रेनिमित्त हाही परिसर गजबजलेला असेल.
सगळीकडे आनंदाचं उत्साहाचं वातावरण असेल. इथे काहीतरी अवशेष पडलेले दिसतात, मूर्त्या आहेत सुंदरशा अशा, आणि इथं आजूबाजूला सगळे असे चौकोनी दगड आहेत, त्याच्यावर मूर्त्या कोरलेल्या आहेत आणि दगडी पडलेल्या आहेत. तरी इथं जुनं एखादं मंदिर असण्याची शक्यता आहे. समोर एक मंदिर आहे, काल बाबांनी सांगितलं, जे आता उघडेपर्यंत दिसतं आपल्याला. घरं बुडाली, गाव बुडालं, पण जुनी दगडी मंदिरं गावच्या अस्तित्वाचे पुरावे पाण्यात अजूनही तशीच उभी आहेत. साधारण मे महिना अखेरीस चासकमान धरणाचा पाणीसाठा कमी झाल्यावर महादेवाचे पुरातन मंदिर पाण्यातून वर येतं. मंदिराचा बराच भाग पाण्यात वाहून गेलाय. जुन्या व्हिडिओत दिसतंय त्याप्रमाणे मंदिराचा परिसर खूप मोठा होता. हे सर्व बघत असताना अमितने सांगितलेला एक किस्सा आठवला. लहान असताना उमेश दादासोबत तो धरण बघायला गेला होता. धरणावर एक म्हातारे आजोबा पाण्याकडे एकटक पाहत उभे होते. त्याच्याकडे पाहून पाण्याकडे बोट दाखवत त्याला म्हणाले, ही बघ बाळा आपली शेती, ही आंब्याची मोठाली झाडं, पलीकडे गोठ्यात दुभत्या गायी आहेत, बैल आहेत, मोठा गोतावळा आहे. अमितला पाण्यात काहीच दिसेना आणि ते आजोबा असं का बोलत आहेत ते सुद्धा कळेना. त्याने उमेश दादाला विचारलं. दादा बोलला, आजोबांचं इथं घर होतं. धरण पूर्ण झाल्यावर त्यांचं घर, शेती सगळं काही पाण्याखाली गेलं. आजोबांचा जीव अडकला इथं. यात्रेनिमित्त आपल्याला आज योगायोगाने या जुन्या वाडा गावात जाता आलं. वर्ष सरली, मात्र अनेकांच्या आठवणी भीमा नदीच्या पाण्यात तशाच साठून आहेत. हे सगळं अनुभवताना एक वेगळी भावना आहे. वाडवडिलांच्या आठवणींना उजाळा दिल्याचं समाधान आहे. यात्रेनिमित्त मागच्या आणि आताच्या दोन्ही पिढ्या भेटतात. आता एकत्र येण्याचे प्रसंग राहिलेत तरी किती. यात्रा हा आनंददायी सोहळाच असतो. शहरातून पाहुणे मित्रमंडळी येतात, भेटीगाठी होतात, विचारपूस होते. 4-2 सुखाचे क्षण प्रत्येकाच्या वाट्याला येतात. शेवटी यात्रा काय असते? वाडवडिलांनी एकोप्यासाठी, सर्वांच्या समाधानासाठी केलेली धडपड आणि प्रार्थना. त्यांनी दिलेली शिकवण कायम स्मरणात ठेवून पुढच्या प्रवासाला निघूया.